सगळ्यांनी मोबाईल बंद करूया. खरं प्रत्येकाने बघा मोबाईल बंद झाला आहे का नाही आपला. ऐकायला येतंय ना सगळ्यांना. बाहेर जरा आवाज आहे. आपण गेल्या वेळेला शेवटी जो भाग पाहत होतो तो म्हणजे 27व्या श्लोकानंतरच्या ओव्या आपण पाहिल्या. पण तो श्लोक किंवा त्या श्लोकातले काही महत्त्वाचे शब्द नाही ऐकायला आहेत. आता काही येतच नाही. येतंय ना आता? अजूनही ऐकू येतोय का? हां आता नाही नाही काही वेळेला तो हे वर आलं ना की येतो असं माझ्या लक्षात आलं. हां दार बंद कर. काय बाहेर चाललं. आपण थोडं त्याच्याकडे दुर्लक्ष करू. आपोआप विसर पडतो. जो भाग आपण पाहतो तो अशा प्रकारचा आहे की ही योग साधना करताना मनाला किंवा ह्याला म्हणजे अजूनही येतं. ते फार जवळ नाही आहे ना ठेवलेलं ते मशीन. नाही आहे ना, नेहमीसारखंच आहे ना, मागेच आहे. आता कसं वाटतं? बरोबर येते? अजून ऐकू येतोय? सलग बोलल्यावर कळेल. कदाचित मी आज त्या आवाजामुळे मी जोरात बोलत असेल. सगळ्या शक्यता आहेत. नाही येते ना आता? नाही येते. ही योग साधना करताना जे काही आत्मसंयम साधायचं आहे त्याच्यासाठी ही साधना आहे. ती करत असताना काय काय अडथळे येतात, काय होतं त्याचा उल्लेख करत करत त्याच्यातून बाहेर कसं पडायचं अशा प्रकारे भगवंत सांगतायत. की पहिल्यांदा त्यांनी असं सांगितलं की हळूहळू बुद्धी आत्मसंस्थ होईल असा उल्लेख केला आहे. पहा 25व्या श्लोकामध्ये की शनै शनै असं म्हटलेलं आहे. हळूहळू हे काही एकदम साधणारी गोष्ट नाही आहे. कारण मन हे इतकं मनाचं मुळी वैशिष्ट्यच आहे ते की ते चंचलच असतं. तर त्यामुळे ते एकदम स्थिर होईल ही शक्यता नाही. तर म्हणून प्रत्येक ठिकाणी त्यांनी सांगितलं की हे हळूहळू त्या मार्गावरती जात जात तो अनुभव घेत घेत मग ह्या साधनेला योगी तयार होऊ शकतो. तर आणि मग तो आत्मसंस्थ असा एक 25व्या श्लोकामध्ये एक शब्द आहे. कदाचित मी गेल्या वेळेला त्याचा उल्लेख केला नसेल असं मला आत्ता वाचल्यावर असं वाटतं. पण तो उल्लेख आता करते की आत्मसंस्थम मनकृत्वा असं म्हटलं आहे. पहा, आत्मसंस्थम मनकृत्वा म्हणजे मन कुठे स्थित करायचं तर आत्म्यामध्ये स्थित करायचं.
आपण आत्तापर्यंत अगदी दुसऱ्या अध्यायापासून आत्मस्थ बुद्धी, योगस्थ बुद्धी हे सगळे शब्द आपण शिकत आलेलो आहोत. तर त्यामुळे तेच आहे की आत्मसंस्थम म्हणजे त्या ठिकाणी स्थिर आपोआप मन आपल्याला करायचं आहे आणि ते एकदम साधत नाही, हळूहळू ते साधेल अशा प्रकारे आधी उल्लेख केलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग हा 27वा जो श्लोक आहे त्याच्या आधी 27व्या श्लोकाच्या ओव्या ज्या आहेत त्याच्या आधी 26व्या श्लोकाच्या ओव्यांमध्ये ज्ञानेश्वरांनी असं म्हटलं आहे की मी तुला आणखी एक सोपा उपाय सांगतो आणि तो काय तर मनाला तू वळण लाव. पण समजा हे सगळं करून मन स्थिर नाही झालं, मोकळं सोडून दे असं म्हटलेलं आहे. आठवतं की मोकलुनी असं म्हटलेलं आहे. मोकलुनी सोड म्हणजे जाऊ दे, नाही ना स्थिर होत आहे, त्याला मोकळं सोड. आणि त्याच्या आधी त्यांनी असं म्हटलेलं आहे की एक कृतनिश्चय मात्र मनामध्ये करून ठेवायचा आहे की वाटेल ते झालं तरी आपण असं स्थिरता आपल्या मनाला आली पाहिजे, ह्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. हा एकदा आपण कृतनिश्चय केला आणि तरीही मन जरी हे होत असेल, स्थिर राहत नसेल, तर त्याला थोडं मोकळं सोडायचं. आणि मग त्यांनी पुढे 27व्या श्लोकानंतरच्या ज्या ओव्यात तिथे असं म्हटलं आहे, पाठी केतुलेनी एक वेळे तया स्थैर्याचेनी मेळे आत्मस्वरूपा जवळे येईल सहजे. पाठी केतुलीनी एक वेळे याचा अर्थ म्हणजे कधीतरी असं होईलच असं ते म्हणतात की कधीतरी ते एकदा तो आतमध्ये केलेला जो निश्चय असतो त्याची आठवण कधी ना कधीतरी होईल मनाला आणि मग ते मन स्थिर होईल. तर थोडं नाहीच ऐकत आहे असं जर वाटलं तर थोडंसं मोकळं सोड, पण त्यानंतर काही वेळाने ते पुन्हा आपोआप स्थिर होईल. तया स्थैर्याचेनी मेळे आत्मस्वरूपात जवळ येईल सहजे. म्हणजे ते पुन्हा आत्म्याकडे म्हणजे आपलं खरं जे स्वस्वरूप आहे त्याचा विचार मनाला जाणवायला लागेल की देह हा आपला खरं आपलं स्वरूप नाही आहे आणि त्यामुळे देहाच्या ज्या काही सगळ्या वासना, कामना, आसक्ती ह्या ज्या सगळ्या आहेत त्याच्यापासून आपण दूर झालं पाहिजे असं कधीतरी मनाला वाटेल आणि ते पुन्हा आत्म्याशी स्थित होईल असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर ज्ञानेश्वरांनी फार सुंदर शब्द वापरले, तया ते देखोनी अंगा घडेल म्हणजे इतका त्याचा प्रभाव होईल की आत्मस्वरूपाची हळूहळू त्याला गोडी लागेल. अंगा होईल ह्याचा अर्थ कधीतरी ते स्थिर होईल, त्याला आत्मस्वरूपाची गोडी लागेल, इतका प्रभाव त्याचा होईल. आणि मग शेवटी काय साधेल तर ते तर द्वैत बुडेल. फार सुंदर शब्द वापरलेले की जे अद्वैत आहे आत्तापर्यंत की हे माझं शरीर, ही बाकीच्यांची शरीरं म्हणजे मी वेगळा हे वेगळे, म्हणजे त्यांना झालेलं सुख मला पाहवत नाही ह्याचं कारण ते सुख मला लाभत नाही, म्हणजे मी वेगळा आहे ते वेगळे. म्हणजे आपले जे सगळे विकार आहेत, मोह आहे, लोभ आहे, मत्सर आहे, हे सगळे जे काही विकार आहेत हे त्याच्यातून निघत असतात. ज्या वेळेला द्वैत स्थिती असते आपल्याला हे जाणवत नसतं की आपण म्हणजेच ही बाकीची माणसं आहेत आणि आपण म्हणजेच परमात्मा आहे. म्हणजे अद्वैत हे दोन्ही प्रकारे आहे. हे मी गेल्या वेळेला सांगितलं की अद्वैत म्हणजे परमेश्वराशी सुद्धा एकरूप होणं आणि संपूर्ण विश्वाशी सुद्धा एकरूप होणं असं ते अद्वैत आहे. तर द्वैत सोडून ते अद्वैतामध्ये म्हणजे ते तर अद्वैती द्वैत बुडेल म्हणजे द्वैत हे संपूर्णच जाईल, मुळी अद्वैतच अस्तित्वामध्ये राहील. आणि हे म्हणजे
ही जी अद्वैत ही कल्पना ज्ञानेश्वरांनी या ठिकाणी अगदी स्पष्टपणे त्याचा उल्लेख करून मांडलेली आहे. ही कल्पना खरं म्हणजे आपल्या उपनिषदांपासून आपल्याला सातत्याने दिसते की उपनिषदांमध्ये सर्वम खलु इदं ब्रह्म असं म्हटलेलं आहे की नाही. सगळं जे काही आहे ते ब्रह्म आहे असं उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. आणि तो जो विचार आहे तो विचार शंकराचार्यांनी अत्यंत प्रभावी केला की सगळं जे काही आहे ते ब्रह्म आहे. म्हणजे तुम्ही ज्या ह्याच्यामध्ये गुरफटून जाता ती माया आहे ते तुम्ही विसरून जा. खरं म्हणजे तुमचं स्वरूप, सगळ्या विश्वाचं स्वरूप, प्रत्येक माणसाचं स्वरूप, प्रत्येक भूतमात्राचं स्वरूप हे ब्रह्म आहे. हा अशा प्रकारचा अद्वैत विचार हा अत्यंत प्रभावी केला शंकराचार्यांनी. आणि तो म्हणजे ही ज्ञानेश्वरी ज्या वेळेला ज्ञानेश्वरांनी त्याचं निरूपण केलं त्यांच्या विचारांवरती ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव झालेला आहे किंवा त्यांनी ह्या सर्व गोष्टी आत्मसात केलेल्या आहेत. की शंकराचार्यांनी त्यांनी अगदी सुरुवातीला म्हटलेच आहे की मी कसा हा म्हणजे मी ज्ञानेश्वरी म्हटलेलं नाही पण भावार्थ दीपिका जी काही मी गीतेची सांगतोय, गीतेचा जो भावार्थ मी सांगतोय तो मी कसा सांगतो आहे, भाष्यकारा ते वाट पुसती असं म्हटलेलं आहे. आणि तो भाष्यकार म्हणजेच शंकराचार्य. लक्षात घ्या की भाष्यकार हे तो जो शब्द आहे तो त्या ठिकाणी निर्देश जो आहे तो शंकराचार्यांचा आहे. तर त्यांनी शंकराचार्यांच्या विचारांचा कितीतरी प्रभाव ज्ञानेश्वरांवरती आहे. ही जी अद्वैत कल्पना मांडलेली आहे आणि संपूर्ण वेदांत मुळे अद्वैतवादी आहे. तर ही कल्पना ही ज्ञानेश्वरांनी अशा प्रकारे या निराळ्या विचार प्रणालीमधून घेतलेली आहे हे आपण लक्षात घ्यायचं. आणि द्वैत सोडून आपण अद्वैतामध्ये प्रवेश करायचा किंवा त्या ठिकाणी आपण स्थिर व्हायचं. तो भाव, अद्वैताचा भाव आपल्यामध्ये स्थिर करण्यासाठी प्रयत्न करायचा अशा प्रकारचे हे विचार आहेत. तर आणि हे कधी साधेल तर आपोआप हळूहळू आत्मस्वरूपाकडे जसं त्याचं मन यायला लागेल, बुद्धी यायला लागेल त्यावेळेला आपोआपच मग हे सगळं अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्यते जे उघडेल त्रैलोक्य. हे सगळं त्रैलोक्य एकच आहे. सर्वम खलु इदं ब्रह्म. आता आपण पुढच्या 7व्या अध्यायामध्ये जाणार आहोत त्यावेळेला लक्षात येईल की हा विचार गीतेमध्ये हाच विचार सर्वम खलु इदं ब्रह्म हा उपनिषदातला विचार थोड्या वेगळ्या शब्दांमध्ये सांगितला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की सगळं जे आहे ते वासुदेव आहे. अशा प्रकारचा विचार 7व्या अध्यायामध्ये आपण शिकणार आहोत. तर हे जे अशा प्रकारचे ऐक्य सगळं आणि अद्वैत ह्याच्या संबंधीचे हे विचार आहेत. तर असं हे सगळं त्रैलोक्य एकच आहे हे त्याला जाणवायला लागेल. असा इथपर्यंतचा भाग आपण पाहिलेला आहे. आणि मी असं म्हटलं होतं की त्याच्यावरचा जो 27वा श्लोक आहे त्या श्लोकाचा थोडा उल्लेख, श्लोकाचा म्हणजे त्या श्लोकातल्या महत्त्वाच्या शब्दांचा उल्लेख मी करणार आहे. कारण ह्या ओव्यांमध्ये तसा तो उल्लेख आलेला नाही आहे पण तो खरोखर त्यातले काही शब्द आपल्याला अधिक जास्ती हे विचार स्पष्ट करून सांगणारे आहेत आणि म्हणून ते आपण पाहिले पाहिजे. तर आता ह्या 27व्या श्लोकामध्ये पहिला जो शब्द आहे पहा, प्रशांत मनस. आता हा योगी कसा असतो तर तो प्रशांत मनस असतो. हां, प्रशांत त्याची वैशिष्ट्य सांगितली, त्याची विशेषणं सांगितली आहेत असं म्हणू आपण की योग्याची विशेषणं काय, योग्याची लक्षणं काय, तर तो प्रशांत मनस असतो. म्हणजे मनस म्हणजे मन, त्याचं मन हे प्रशांत, नुसतं शांतही नाही म्हटलं, प्रशांत म्हणजे त्याला आणखीन एक प्र जोडून जास्ती त्याच्यावरती भर दिलेला आहे.
अत्यंत शांत, आत्यंतिक शांतता त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आता ही प्रशांत मनस ही जी स्थिती आहे ही कधी निर्माण होते लक्षात घ्या. आपणच आपला जो विचार केला तर आपण शांत कधी नसतो आणि आपण शांत कधी असतो असा जो विचार केला ना तर आपल्याच लक्षात येईल की ही जी शांती योग्याची ज्याला प्रशांत मनस्स म्हटलं आहे ही कधी निर्माण होऊ शकेल ही स्थिती. तर ज्या वेळेला मनामध्ये कोणत्याही प्रकारचे विकार नसतील. विकार म्हणजे पहा, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे काही ज्या वेळेला नाही. आपण आपला विचार करून बघा प्रत्येकाने की ज्या वेळेला आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा मोह नाही, कुठलाही लोभ नाही, कुठल्याही प्रकार कोणाबद्दलही मत्सर नाही, कोणाची आपण तुलना करत नाही, हे ज्या वेळेला सगळं साधतं त्यावेळेला आपण शांत असतो. ज्या वेळेला थोडासा जरी विचार आला, एखादी गोष्ट आपल्याला मिळाली आणि आपल्याला खूप सुख वाटलं की वा काय आपण प्राप्त केलं आहे, आणि मग थोड्या वेळाने जर आपल्याला कळलं की आपल्यापेक्षा अधिक काहीतरी दुसऱ्याला मिळालं आहे की ते सगळं सुख समाधान संपतं. म्हणजे का संपतं? कारण एकदम दुसऱ्याशी तुलना आणि मग त्याच्यापेक्षा मला काहीतरी कमी असं. म्हणजे हे अगदी उच्च अवस्थेला पोचलेल्या व्यक्तींमध्ये सुद्धा घडतं. असं नाही की आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांमध्येच हे घडतं. अगदी खरोखर म्हणजे मी एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगते की अमेरिकेमध्ये अमेरिकेतले एक लेखक वेन डायर म्हणून आहेत आणि त्यांची फार सुंदर सुंदर पुस्तकं आहेत. आणि अमेरिकेमध्ये अगदी सर्वात ज्याला म्हणजे इंग्लिश त्यांच्या भाषेमध्ये म्हणायचं तर स्पिरिच्युअली मोटिवेशन किंवा स्पिरिच्युअल मोटिवेशन सर्वात जास्ती कोण देतं तर हे वेन डायर असा त्यांचा उल्लेख केला जातो. म्हणजे त्यांच्या पुस्तकांच्या ह्याच्यात किंवा त्यांची परीक्षणं कुठल्याही ह्याच्यात येतात, टी व्हीवरती ज्या वेळेला बातम्या सांगतात त्या प्रत्येकामध्ये असा उल्लेख केला जातो की हू इज ही इज स्पिरिच्युअली मोटिवेटिंग पर्सनॅलिटी असा त्यांचा उल्लेख केला जातो. तर त्यांनी स्वतःबद्दलच एका म्हणजे मी त्यांचं भाषण ऐकत होते टी व्हीवरचं आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला आहे बरं का, की माणसाचं मन कसं असतं पहा. की त्यांनी असं सांगितलं की एक म्हणजे काही वर्षानंतर किंवा दरवर्षी असेल मला आठवत नाही आता, पण संबंध जगामधले स्पिरिच्युअली मोटिवेटिंग पर्सन्स कोण आहेत ह्यांची एक यादी तयार केली जाते. आणि त्यांच्यात क्रम लावले जातात. जसे सर्वात श्रीमंत कोण ह्याचे असतात तसं ह्याचाही एक हे केली जाते एक यादी आणि एक काही 5 नावं प्रसिद्ध केली जातात आणि ह्यांचं नाव दरवर्षी त्या 5 नावांमध्ये असतं. तर एक वर्षी असं होतं की ते आता अनाऊन्स होणार असतं आणि ह्यांचा कुठेतरी दुसरीकडे प्रोग्राम असतो. तर त्यांना ते कळत नाही, म्हणजे त्यांना तेवढं त्यावेळेला मला वाटतं तेवढी इन्फॉर्मेशन मिळत नाही. म्हणजे ते आपल्या बायकोला फोन करून विचारतात की तू ऐकलंस का की ते यादी हे आली का बाहेर. तर ती म्हणते की हो आणि ऑफकोर्स यू आर देअर. तर म्हणजे तुमचं नाव आहे तर तुमचं 3रं नाव आहे ह्या वेळेला. तर हो का, अरे वा असं म्हणून अगदी हे करतात आणि ते स्वतःच सांगतात की मी म्हटलं हो का अरे वा असं म्हटलं आणि दुसऱ्याच क्षणाला वाय आय एम 3rd. म्हणजे 3रं नाव का माझं, म्हणजे माझ्यापेक्षा 2 कोणीतरी श्रेष्ठ कोण आहेत
असं म्हणजे एक तुलना. एवढे जे स्पिरिच्युअली मोटिवेटिंग पर्सन ज्यांना म्हटलं जातं तो माणूससुद्धा आपल्या स्वतःबद्दल अगदी फ्रँकली हे त्यांनी सांगितलं की असे विचार मनात येतात, कोणाशी तरी तुलना मनात येते की अरे माझ्यापेक्षा ह्यांना जास्ती चांगलं म्हटलेलं आहे, मग असे कोण आहेत ते दोन, असं त्यांना वाटलं. म्हणजे हे बाकी असं इतक्या उच्च ह्याला आणि खरोखरच वेन डायर हे खूप ह्याला पोचलेले असे होते. आणि त्या अशा माणसाच्या मनामध्ये सुद्धा ही तुलना येते. तुलना आली की मग थोडं कुठेतरी मिळालेलं आत्ता तिसरं म्हणून आनंद झाला आणि एकदम सगळं समाधान गेलं. नाही, ते दरवर्षीच ते पाहत असत ना, उत्सुकतेने पाहत असत. ते पण आहेत ते पण आहेच. आणि त्याच्यात पुन्हा आपण तिसरं म्हटल्यानंतर पुन्हा हे म्हणजे असं होतं. हे मुद्दाम त्याच्यावरती कुठलाही आक्षेप नाही किंवा टीका नाही, पण असं होतं. म्हणजे आपल्या सामान्य माणसांचं तर होतं, पण अगदी अशा ज्याच्या ह्या सगळ्या गोष्टींवरती अत्यंत अथॉरिटीनी बोलणाऱ्या माणसाच्या बाबतीत सुद्धा या गोष्टी घडत असतात, हे आपण लक्षात घ्यायचं. तर त्यामुळे हे जे सगळं आहे की प्रशांत मनस ज्याला म्हटलं आहे, ते मनस शांत कधी असतं, ज्या वेळेला हे सगळे विकार, आपला अहंकार, बरोबर आहे, आपल्यातला स्वार्थ, एवढंच नाही तर सगळ्या प्रकारची द्वंद्व, हे अनुकूल आहे, हे प्रतिकूल आहे, हां, हे सुखद आहे, हे दुःखद आहे, ह्याला यश म्हणायचं, त्याला अपयश म्हणायचं, हे विचार जोपर्यंत आपल्या मनामध्ये असतात तोपर्यंत शांती कधी लाभू शकत नाही. तर हा जो योगी आहे हा प्रशांत मनस असतो, कारण त्याच्या मनातले हे सगळे विचार असे गेलेले असतात. म्हणून हा शब्द महत्त्वाचा आहे. त्यानंतर आता हा म्हणजे हे सगळे ह्याच्यातले महत्त्वाचे शब्द कसे एकमेकाला लागून आहेत पहा, की हा प्रशांत मनस का असतो ह्याचं कारण त्या श्लोकातला जो पुढचा भाग आहे ना, उपैती शांत रजस, हा जो पुढचा भाग आहे पाहताय तुम्ही, तर त्यातला जो शांत रजस हा जो शब्द आहे ना, ते त्याचं कारण आहे. हां, मी कसं ते समजावून सांगते की माणूस प्रशांत मनस झाला आहे, तो योगी अगदी प्रशांत मनस होऊ शकतो. ह्याचं कारण का, तर त्याचा रजस म्हणजे रजोगुण शांत झाला, रजोगुण शांत झाला. कारण रजोगुण जो असतो तो आवश्यकही असतो, कारण तो कर्माला प्रवृत्त करतो. पण कर्माला जरी तो प्रवृत्त करत असला तरी रजोगुणामुळे स्वार्थ निर्माण होतो, अहंकार वाढतो, बरोबर आहे की रजोगुण ह्याचा अर्थ की हे मला साध्य करायचं आहे, मी ही सत्ता असो, हे वैभव असो, हे यश असो, हे मला मिळवायचं आहे म्हटल्यानंतर मी आला म्हणजे अहंकार आला, मग ते जर दुसऱ्याला मिळालं की मत्सर आला. म्हणजे रजोगुण हा जर आत्यंतिक स्वरूपामध्ये असेल तर अनेक प्रकारचे हे सगळे विकार निर्माण होऊ शकतात, जे शांत मनामध्ये असू नयेत. तर अशा प्रकारचे जे रजोगुणाचे सगळे विकार आहेत, जे सगळे दोष आहेत, ते शांत झाले की आपोआपच माणूस प्रशांत मनस होतो. तर असं हे एकमेकाशी लागून आहे. तर शांत रजस तो झालेला आहे. आणि त्याच श्लोकाच्या शेवटचा जो शब्द आहे त्यामध्ये काय म्हटलं आहे, आधी ब्रह्मभूत म्हटले, पण ब्रह्मभूतम अकल्शमम, अकल्शम असं म्हटलेलं आहे. कल्मश, कल्शम म्हणजे कल्मश
म्हणजे पाप, कल्मष म्हणजे पाप. तर हा निष्पाप झालेला आहे असा तो योगी असो. निष्पाप झाला आहे कारण त्याच्या मनामध्ये आता लोभ नाही, मोह नाही, मद मत्सर काही नाही, अहंकार नाही आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची पाप त्याच्या हातून घडण्याची शक्यता नाही. तर त्यामुळे तो अकल्मष झालेला आहे. कल्मष म्हणजे पाप आणि अकल्मष म्हणजे पापरहित. तो पापरहित किंवा निष्पाप असा झालेला आहे. आणि असा झाला की म्हणजे आता प्रशांत मनस झाला आहे, तो शांत रजस झाला आहे, तो अकल्मषम झाला आहे आणि ह्या सर्वामुळे तो ब्रह्मभूत झालेला आहे. ब्रह्मभूत झाला आहे. त्याच्या आधीचा शब्द आहे बघा, ब्रह्मभूत झाला आहे म्हणजे तो ब्रह्मच झाला आहे. ब्रह्मच झाला आहे, ब्रह्मभूत. ब्रह्माच्या योग्यतेचा झालेला. ब्रह्म जसं असतं, ब्रह्माचे जे काही गुण असतात, ब्रह्म हे अत्यंत शांत निर्विकार अशी ब्रह्माची स्थिती असते. तर त्या प्रकारचं त्याची स्थिती झालेली आहे. म्हणजे ब्रह्माच्या योग्यतेचा तो झालेला आहे, ब्रह्मप्राप्ती होण्याच्या योग्यतेचा तो झालेला आहे. त्याला ब्रह्मभूत असंच म्हणता येतं. तो ब्रह्मच होऊन गेलेला आहे. आणि अशी स्थिती झाली की मग हा जो योगी आहे म्हणजे जो प्रशांत मनस आहे, शांत रजस आहे, अकल्षम आहे आणि ब्रह्मभूत झालेला आहे, त्याला सुखम उत्तमम असा शब्द आहे पहा तिथे. सुखम उत्तमम म्हणजे सर्वात उत्तम सुख त्याला लाभतं. सर्वात उत्तम सुख त्याला लाभतं. तर अशा प्रकारे हे म्हणजे आपण सुखाची जी काही कल्पना करतो, सामान्य आपण माणसं सुखाची जी काही कल्पना करतो त्याच्यापेक्षाही किती वेगळ्या प्रकारची कल्पना आहे हे आपण लक्षात घ्यायचं. की योग्याचं सुख जे असतं ते काय असतं तर ते अशा प्रकारचं असतं. तो अशी त्याची वैशिष्ट्य असतात आणि म्हणून तो सर्वात उत्तम सुख त्याला प्राप्त होतं. आपलं जे सुख असतं ते फार प्रापंचिक स्वरूपाचं, अगदी क्षणिक स्वरूपाचं अशा प्रकारचं सुख असतं. आत्ता ह्या क्षणाला ते सुख वाटतं, दुसऱ्या क्षणाला ते दुःखात परिवर्तित होऊ शकतं, इतकं क्षणिक ते होऊ शकतं. तर असं जे आहे तसं ते सुख नाही. ह्याला जे प्राप्त होतं ते उत्तम सुख प्राप्त होतं. तर असा हा योगी असतो असं ह्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. आता त्यानंतर आपण पुढे 28व्या श्लोकाच्या नंतरच्या ओव्या पाहूया आणि त्यानंतर 28व्या श्लोकामध्ये काही शब्द पुन्हा मी सांगणार आहे आणि ते आता तुम्हाला पटकन सगळे लक्षातच येतील अशा प्रकारचे आहेत ते. तर म्हणून आधी आपण ओव्या पाहू. या सोपिया योगस्थिती उकलू देखिला गा बहुती संकल्पाची या संपत्ती रुसोनिया. म्हणजे ही सोपिया योगस्थिती म्हणजे ह्या योगस्थितीला सोपी म्हटलंय, लक्षात घ्या. त्यांनी ह्या योगस्थितीला सोपी म्हटलंय. जर तुम्ही अशा प्रकारे प्रयत्न केलात तर ती सोपी आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी काय काय व्हायला पाहिजे हे आधीच सांगितलेलं आहे आणि मग त्याला सोपी म्हटलेलं आहे. तर ही योगस्थिती सोप्या म्हणजे योग साधना ही जी आहे ही सगळी सोपीच आहे. आणि अशी सोपी योग साधना करून उकलू देखिला गा बहुती ह्याचा अर्थ
अनेकांनी ही योगस्थिती प्राप्त करून घेतली असा त्याचा अर्थ. उकलू देखिला गा बहुती म्हणजे अशी साधना करून अनेकांनी, बहुती म्हणजे अनेकांनी ही स्थिती किंवा ही योग स्थिती, हा योग प्राप्त करून घेतलेला आहे. आणि ती सोपी म्हणून पुन्हा एकदा पुढे उल्लेख केलेला आहे की ती सोपी कधी होते ह्याचा उल्लेख पुढे आणखीन एका शब्दामध्ये, की जो आधी एकदा होऊन गेलेला आहे उल्लेख, पण इथे परत केलेला आहे की त्यांनी म्हटले काय, संकल्पाची या संपत्ती रुसोनिया, म्हणजे जे सगळे मनातले बुद्धीचे जे सगळे संकल्प असतात, रुसोनिया याचा अर्थ रुसलोय आपण त्याच्यावर, आता आपल्याला नको आहेत ते त्याज्य आहे, ते त्याज्य आहे. तर असं सगळे संकल्प आणि संकल्पाची संपत्ती म्हटले. कारण एरवी प्रापंचिक जीवनामध्ये संकल्प ही संपत्तीच असते, की मनामध्ये मोठमोठ्या इच्छा करत करत माणूस सगळं प्रपंचामध्ये साध्य करत असतो. तर ही संकल्पाची संपत्ती त्याच्यावरती तो रुसून गेला आहे की त्याला ती नको आहे, ही असली संपत्ती त्याला नको आहे. अशा प्रकारे प्रयत्न जे करतात अशा अनेकांना ही योगस्थिती प्राप्त होऊ शकते असा त्याचा. ते सुखाचेनी सांगाते आले परब्रह्मा आतोते, तेथ लवण जैसे जळा ते सांडू नेणे. म्हणजे ते आता हे मधला जो शब्द आहे आले परब्रह्मा आतवते, तो पहिल्यांदा घेऊया आपण शब्द. आले परब्रह्मा आतवते म्हणजे ते आता परब्रह्मामध्ये शिरले आहेत. ते परब्रह्म या रूपातच एकात्म तादात्म्य होऊन गेलेले. आता त्यांचं वेगळं अस्तित्व नाही, तर परब्रह्म हेच त्यांचं अस्तित्व आहे. आले परब्रह्मा आतवते म्हणजे ते आता त्याच्यामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. परब्रह्म ह्याच्याशी ते आता तादात्म्य पावलेले आहेत आणि त्यामुळे ते सुखाचेनी सांगाते म्हणजे सुखाच्या संगतीने. कारण आता परब्रह्माची स्थिती प्राप्त झाली त्यामुळे सर्व उत्तम सुख त्यांना प्राप्त झालं. तर अशा प्रकारे सुखाच्या संगतीतच ते आहेत. सुखाच्या सुख हे त्यांच्या बरोबरीने आहेच. आणि कसं हे सांगण्यासाठी पुढे एक उदाहरण दिले, तेथ लवण जैसे जळा ते सांडून नेणे. म्हणजे जसं मीठ पाण्यामध्ये एकदा पडलं की पुन्हा त्या पाण्यातून ते बाहेर येऊ शकत नाही. मीठ जसं पाण्यामध्ये पडल्यानंतर पुन्हा बाहेर येऊ शकत नाही, तर तसं ते परब्रह्माच्या आतच गेल्यामुळे ते आता पुन्हा बाहेर येऊ शकत नाहीत. म्हणजे आता ते स्थित झाले परब्रह्माशी, आत्मस्वरूपाशी ते आता स्थित झालेले आहेत. अर्थात ह्या प्रत्येक ठिकाणी लक्षात घ्या की ह्याचा अर्थ असा नव्हे, गीता असा अर्थ ह्या गोष्टींचा सांगत नाही की तुमचं सगळं व्यक्तित्व नाहीसंच होऊन जातं असा ह्याचा अर्थ घेऊ नका. हे जसं आपण पुढे जाऊ तसं तुम्हाला हे लक्षात येईल की व्यक्तित्व आपलं अस्तित्व नाहीसं होणं असा त्याचा अर्थ नाही आहे. आपलं व्यक्तित्व असतं, पण ते व्यक्तित्व किंवा त्या व्यक्तित्वाला जी आपली प्रपंचामध्ये जी जाणीव असते की मी कोण आहे ह्या प्रश्नाचं उत्तर जे आपण नेहमी देतो की माझं हे नाव आहे, माझं हे शिक्षण आहे, माझं हे कार्य आहे, माझं हे कुटुंब आहे, हे जे आपण सगळं त्याची जी म्हणजे आपल्या स्वतःबद्दलची जी काही जाणीव प्रपंचाशी धरून आपल्या मनामध्ये असते तशी ह्याची नसते. तर ते व्यक्तित्व अशा प्रकारे असतं की आत्मा म्हणजेच मी, परमात्मा म्हणजेच मी, सगळं हे विश्व म्हणजे मी, म्हणजे त्याची जाणीव बदललेली असते.
व्यक्तित्व संपलेलं नसतं, हे लक्षात घ्या. आणि हे मी मुद्दाम सांगते, ह्याचं कारण असं की पुन्हा पुन्हा ज्या ज्या वेळेला हा संदर्भ येईल त्यावेळेला मी मुद्दाम ही आठवण करून देईन की काही वेळेला या आपल्या समाजामध्ये या सर्व गोष्टींचे असे काही अर्थ, विपरीत अर्थ घेतले गेले की ज्याला शून्यीकरण असा शब्द काहींनी वापरला की सगळं शून्य, आपलं व्यक्तित्वामुळे शून्यच करून टाकायचं. असं नाही आहे. आपलं व्यक्तित्व शून्य होत नाही. आपलं व्यक्तित्व अस्तित्वात राहतं, पण ते आत्मस्वरूपामध्ये, परमात्म स्वरूपामध्ये, विश्वस्वरूपामध्ये ते अस्तित्वामध्ये राहतं. म्हणजे जाणीव वेगळी, हे लक्षात घ्या. तर त्यामुळे हे शून्यीकरण नाही, ही शून्यता नाही, हे अगदी नीट लक्षात ठेवायचं. आणि म्हणून इथे प्रत्येक ठिकाणी जिथे म्हटले ना परब्रह्मा आतवते, म्हणजे ह्याचा अर्थ असा करून घेऊ नका की एकदा आपण ब्रह्म या स्थितीला गेलो, परब्रह्म या स्थितीला गेलो की आपलं सांसारिक किंवा प्रपंचातलं सगळं अस्तित्वच संपतं, असं नाही. उलट पहिल्यापासून, म्हणजे तुम्ही जर दुसऱ्या अध्यायाची आठवण असेल तर लक्षात घ्या, दुसऱ्या अध्यायापासून भगवंत हेच सांगत आलेले आहेत की अगदी अत्यंत ज्ञानी माणूस असला तरीसुद्धा त्यांनी जी काही प्रपंचामध्ये त्याची आवश्यक कर्तव्य आहेत ती त्यांनी केलीच पाहिजेत. कारण ती आपली कर्म करून, आपली कर्तव्य करून लोकांसमोर असे एक उदाहरण निर्माण करायचं असतं की मी ज्ञानी असलो म्हणून मी काही तुमच्यापेक्षा वेगळा नाही आहे. अलौकिक नोहावे जगाप्रती असं म्हटलेलं आहे की तुम्ही अलौकिक आहे मी असं म्हणून वेगळं राहायचं नाही आहे, तर मी तुमच्यापैकीच एक आहे. उलट मी कसा वागतो ह्याचं उदाहरण तुम्ही घ्या आणि तुम्ही तसे वागा, असा त्याचा अर्थ आहे. हे दुसऱ्या अध्यायापासून भगवंत सांगत आले. आणि म्हणून भगवंतानी आपलं स्वतःचं उदाहरणही दिलेलं आहे अर्जुनाला की अर्जुना, अरे विचार कर की मला काही गरज होती का काही काम करण्याची, पण तरीसुद्धा ह्या प्रपंचामध्ये मी काम करतो आहे. जे आवश्यक आहे ते सर्व काम मी करतो आहे. का तर मी जर काम केलं नाही तर लोकांपुढे असं उदाहरण निर्माण होईल की ह्या स्थितीला पोचल्यानंतर काम करण्याची गरज नाही. लक्षात आलं? तर तसं नाही आहे. आणि म्हणून हे व्यक्तित्व शून्यता नाही, व्यक्तित्व अस्तित्वात राहतं, पण जाणीव बदलते. आपली स्वतःबद्दलची जी जाणीव आपल्याला जी काही एक नेहमी सामान्य माणसाच्या मनामध्ये असते त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारची जाणीव मनामध्ये निर्माण होते आणि त्या दृष्टीने कर्म आणि त्या दृष्टीने सगळं जीवन घडत असतं. तर असा त्याचा अर्थ आहे. तर म्हणून जरी इथे असं उदाहरण दिलं असलं की मीठ जसं विरघळून जातं, म्हणजे मीठ काही पुन्हा वेगळं दिसत नाही, तसं हे वेगळं दिसत नाही, हा भाग वेगळा, पण त्याचा अर्थ व्यक्तित्व शून्यता नाही, हे लक्षात घ्या. आणि हा फार महत्त्वाचा भाग आहे. आणि संबंध गीतेमध्ये अगदी 18व्या अध्यायापर्यंत आपल्याला हा विचार अनेक ठिकाणी भगवंतांनी सांगितलेला आहे. तर त्यामुळे हे आपण कधीही विसरायचं नाही. तर अशा प्रकारे असा तो परब्रह्माशी एक होऊन जातो असं ते म्हटलेलं आहे. तैसे होय. आणि मला आठवण झाली म्हणून सांगते की अर्थात पुन्हा कधीतरी ह्याचे उल्लेख होतच राहणार की तुम्हाला आठवत असेल तर पहा की आपण क्षरब्रह्म, अक्षरब्रह्म आणि उत्तम पुरुष असे आपण 3 जे हे पाहिले, त्याच्यातलं अक्षरब्रह्म ही जी स्थिती आहे किंवा अक्षर आत्मा, अक्षर पुरुष ही जी स्थिती आहे ती कशी असते तर ती अत्यंत शांत, निर्व्यक्तिक, म्हणजे एका व्यक्तीमध्येच काही ते नसतं, सगळ्या व्यक्तींमध्ये तोच आत्मा असतो, असं त्या आत्म्याचं स्वरूप असतं. म्हणजे व्यक्तिनिरपेक्ष असं त्या आत्म्याचं स्वरूप असतं. हे सगळं चांगलं आहे, पण तरीसुद्धा अक्षरब्रह्म हे निष्क्रिय असतं.
आठवतं तुम्हाला मी सांगितलेलं अक्षर ब्रह्म हे निष्क्रिय असतं आणि म्हणून अक्षर ब्रह्मापर्यंत पोचणं ही योग साधनेतली एक पायरी आहे असा मी उल्लेख केला होता, आठवत असेल तर पहा, ही एक पायरी आहे. तिथे थांबायचं नाही आहे. आपलं व्यक्तित्व आपण तिथेच त्या ब्रह्माशी एकरूप होऊन तिथेच सोडायचं नाही आहे. त्याच्या पुढे जो पुरुषोत्तम आहे तो कसा आहे, तर तो क्रियाशील आहे, तो शांतही आहे आणि तो क्रियाशीलही आहे. म्हणजे अक्षर ब्रह्माची शांती त्याच्यामध्ये आहे, पण अक्षर ब्रह्माची निष्क्रियता पुरुषोत्तमामध्ये नाही. पुरुषोत्तम हा क्रियाशील आहे. हे सगळं विश्वच मुळे त्याच्यामुळे निर्माण झालेलं आहे आणि ते अस्तित्वामध्ये कायम राहिलेलं आहे. आणि विश्वातल्या सगळ्या काही योजना आहेत, ज्या काही गोष्टी घडत असतात त्याच्या मागे ते पुरुषोत्तमाचं तत्त्व आहे. तर त्यामुळे त्याची क्रियाशीलता ही महत्त्वाची आणि तिथपर्यंत पोचायचं आहे. आणि त्यामुळे शून्यता ही कधीच स्वीकारायची नाही. आणि हे मला मुद्दाम का आठवलं, आता ज्या वेळेला मी नैनितालला गेले त्यावेळेला मला एकाने असा प्रश्न विचारला होता तिथे, आणि तो मला एकदम आठवला हे वाचताना, की त्यांनी मला असा प्रश्न विचारला. कुठल्या तरी एका संदर्भामध्ये मी म्हटलं होतं, म्हणजे कर्मयोग सांगत असताना आत्मस्थ होणं, ब्रह्मस्थ होणं, योगस्थ होणं, ह्या सगळ्या कल्पना मी समजावून सांगितल्या होत्या. तर बाहेर म्हणजे पहिलं व्याख्यान झालं आणि चहा असायचा. बाहेर पडल्यानंतर मला ते म्हणाले होते की ती ब्रह्मस्थ होणं ही कल्पना तुम्ही एकदा पुन्हा सांगा, कारण ब्रह्मस्थ होणं म्हणजे शून्यीकरण का, हे माझ्या मनामध्ये जरा त्याचा असा विचार आहे, म्हणून मी हा प्रश्न विचारते. ते मला एकदम आत्ता आठवलं म्हणून मी सांगते की हे कायम लक्षात ठेवा की ही जी योग साधना आहे ही अशापर्यंत जायची आहे की आपण क्रियाशीलही राहायचं आहे आणि तरी शांत राहायचं आहे. नाही तर मग अर्जुनाला तर संन्यास मार्ग बराच झाला असता की, सोडूनच दिलं असतं त्यांनी युद्ध आणि तो गेला असता. तिथे त्याला थांबवायचं नाहीच आहे भगवंताला त्याला क्रियाशील करायचं आहे, त्याला कर्मप्रवृत्त करायचं आहे. आणि कर्मप्रवृत्त करण्यासाठी त्याला पुरुषोत्तम ही जी अवस्था आहे तिथपर्यंत त्याला न्यायचं आहे. आणि म्हणून ब्रह्मस्थ होणं म्हणजे त्याचा अर्थ असा चुकीचा घ्यायचा नाही. आणि हे जे आपल्या समाजामध्ये हे जे काही शून्यीकरण वगैरे असले काही शब्द निर्माण झाले, अशा शब्दांमध्ये अडकून बसू नका. हे मी त्या ग्रस्तांनाही सांगितलं होतं की असं ह्या अशा कल्पनांमध्ये तुम्ही अडकू नका. ह्या शब्दांच्या पलीकडे खूप मोठा काही भाव असतो, तो नीट समजावून घ्या असं मी म्हटलं होतं. तर म्हणून मला त्याची आठवण झाली म्हणून सांगते. आणि हा कधी ज्या वेळेला उल्लेख येईल त्यावेळेला पुन्हा मी हे सांगणारच आहे, ही शून्यता नाही आहे. म्हणजे मीठ विरघळलं हे उदाहरण जरी दिलं असलं तरीसुद्धा ते अशा प्रकारे तुम्ही घेऊ नका की अस्तित्वच संपतं. कारण मिठाचं मग तसं पाहिलं तर अस्तित्व संपल्यासारखं असतं, पण खरं म्हणजे तेही नाही. मीठ पूर्णपणे अस्तित्वातून जात नाही, लक्षात घ्या. कारण त्या पाण्याला खारट चव असते, म्हणजे ते त्याचं अस्तित्व थोड्या प्रमाणात असतं. तर हो, तर त्यामुळे हेही आपण सगळ्या गोष्टी ह्या लक्षात घ्यायच्या. तर त्यामुळे अशा प्रकारचे विचार मनात यायला देऊ नका. कारण काही वेळेला आपण काहीतरी इतरही काही वाचन करत असतो आणि त्यातून आपले काही विचार निर्माण झालेले असतात. तर म्हणून ह्या गोष्टी गीतेमध्ये ज्या सांगितल्या आहेत त्या आपण इथे पाहतो आणि त्या स्पष्ट असाव्यात म्हणून हा उल्लेख मी केला. आता पुढे तैसे होय तिये मेळी मग सामरस्याचिया रावळी महासुखाची दिवाळी जगेसे दिसे. म्हणजे तैसे होय तिये मेळी ह्याचा अर्थ त्या ब्रह्माशी एकत्व पावल्यानंतर. मेळ म्हणजे कशाशी मिळणं आहे,
ब्रह्माशी मिळणं आहे, तर ते परब्रह्माशी मिळणं आहे, परब्रह्माशी मिळणं आहे, त्याच्याशी एकरूप होणं आहे. आणि असं झालं की मग सामरस्याची या रावळी महासुखाची दिवाळी जगेसी दिसे. कारण सामरस्य ह्याचा अर्थ समता, समभाव, समदृष्टी, समबुद्धी. समरस नाही, समरस होणे नाही, समरस होणे नाही आहे या ठिकाणी. सामरस्य हा बरं झालं विचारलं ते. नाही, समरस होणे नाही आहे ह्या ठिकाणी. सामरस्याची राऊळी हा जो शब्द आहे ना, त्या ठिकाणी समतेचा उल्लेख आहे. समता, समदृष्टी, समबुद्धी, समदर्शन हे शब्द सगळे येणार आहेत पुढे. आज तोही समदर्शन हाही शब्द आहे. तर हे जे आहे तर सामरस्य ह्याचा अर्थ की ह्या ठिकाणी असं सगळ्या, कारण पुढे काय उल्लेख आहे, महासुखाची दिवाळी जगेसी दिसे, म्हणजे सगळ्या जगाशी एकरूप तो होऊन जातो. परब्रह्माशी तो एकरूप झाला की तो सगळ्या जगाशी एकरूप होतो. कारण परब्रह्म हे सर्वत्र आहे, सर्वगत आहे, ते सर्वांमध्ये आहे. ते केवळ काही ह्या व्यक्तीमध्ये आणि त्या व्यक्तीमध्ये असं नाही, आपल्या हृदयात आहे तसंच ते सर्वांच्या हृदयामध्ये आहे. तर अशा प्रकारे हा जो हृदयस्थ ईश्वर आहे तो केवळ व्यक्तिगत नाही आहे, तो सर्वगत आहे. आणि त्यामुळे सामरस्याची राऊळी, राऊळी याचा अर्थ देऊळ, मंदिर, हे समतेचं मंदिर. सगळी माणसं समान, सगळी भूतमात्र समान, अशा प्रकारच्या या देवळामध्ये महासुखाची दिवाळी. म्हणजे महासुख, आता हे शब्द आपल्याला माहिती आहेत, महासुख, तर त्याची दिवाळी म्हणजे दिवाळी हे आधी सुखाचीच असते, ही महासुखाची दिवाळी आहे. आणि जगेसे दिसे, कारण सगळं जग ते अनुभवतं, सगळं जग ते अनुभवतं. आणि सगळं जग अनुभवतं ह्याचं कारण अशी माणसं ज्या वेळेला सगळ्या जगाकडे समतेच्या दृष्टीने पाहतात, त्यावेळेला प्रत्येकाच्या मनामध्ये ही महासुखाची दिवाळी निर्माण होऊ शकते. कारण आपल्याला समान लेखणं हे अत्यंत आवश्यक असतं. तर अशी ही समतेची भावना सगळ्या जगामध्ये आपोआपच सुखदायक अशी होते, दिवाळी होते, महासुखाची दिवाळी. ऐसे आपुले पायवरी चालीजे आपुले पाठीवरी, हे एवढाच भाग आधी लक्षात घ्या, कारण पुढचं वेगळं आहे. ऐसे आपुले पायवरी चालीजे आपुले पाठीवरी, म्हणजे हे जे सगळं आहे ना आपलं आपणच करायचं. ह्याला कोणीही दुसरं गुरु नाही, ईश्वर नाही, कुठलाही ग्रंथ नाही. तुम्ही कितीही ग्रंथांची पारायण करा, कितीही ग्रंथ समजावून घ्या, कितीही ग्रंथांवरती वक्तृत्व तुमचं बाहेर येऊ दे, पण तरीसुद्धा ह्याचा अर्थ तुम्ही तो भाव आत्मसात केला आहे असा होत नाही. तर त्यामुळे हे सगळं जे आहे आपल्याच पायाने आपण मिळवायचं आहे, ह्याला कोणाचंही सहाय्य नाही आहे, आपल्यालाच. आणि आपणच ते पाहायचं आहे, हे सगळं सुख जे हे आपणच पाहायचं आहे, आपणच मिळवायचं आहे. आणि ह्या चाली जे आपुले पाठीवरी, म्हणजे आपणच आपल्या पाठीवर चालायचं. म्हणजे किती कल्पना वेगळ्या शब्दात पण किती सुंदर मांडली आहे. आपल्या पाठीवरती आपण कधी चालू शकतच नाही ना, पण ह्या ठिकाणी इतक्या स्पष्टपणे ते सांगितले की हे सगळं आपलं आपणच मिळवायचं आहे, कोणीही याला सहाय्यभूत होत नाही. तुम्ही कितीही ईश्वराची आराधना करा, कितीही काही वाटेल ते
सगळे ग्रंथ वाचा आणि सगळं वाचा. तुम्हालाच तुमच्यासाठी स्वतःसाठी प्रयत्न करायला पाहिजे असतात आणि अशा प्रकारे हे आपण साध्य करून घ्यायचं असतं. म्हणजे कसं आहे पहा की या ठिकाणी म्हणजे आपण असा विचार करायचा की खूप एको येतोय. मला असं वाटतं काढलं तुम्ही तरी अजूनही येतोय. एको येतोय. काय असं होतंय तिथे कोणी हलवलं का काही? बरं आता ऐकायला येतंय ना? कोणाला येत नसेल तर हां ठीक आहे ना. आता हे जे सगळं सांगितलं आहे या ठिकाणी की आपणच आपल्या पाठीवर उभं राहायचं, आपणच आपल्या पायाने चालायचं, म्हणजे हे सगळं आपणच करायचं आहे. हे जे हा जो विचार आहे त्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे माणसानी ज्यांना कोणाला अगदी योग मोठा अगदी साधायचा नसेल फार तर, पण काहीतरी या मार्गामध्ये राहायचं आहे, काहीतरी आपल्याला जाणून घ्यायचं आहे, कुठेतरी आपण आहोत त्याच्यापेक्षा पुढे जायचं आहे, असा थोडाफार जरी विचार मनामध्ये असेल ना, तर आधी पहिल्यांदा आपण काय करायला पाहिजे लक्षात घ्या की आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचं आहे, हे दोन्ही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण सबंध गीता, मी मुद्दाम सांगते की ह्याच ठिकाणी मी सांगते की सबंध गीता तुम्ही ह्या दृष्टीने पहा. याच्या पुढचे येणारे अध्याय सगळे आणखी महत्त्वाचे आहेत. हे अशाच दृष्टीने पहा की आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचं आहे, हे दोन्हीही आपल्याला विचारात घेतलं पाहिजे. आपल्याला जर काही साधायचं असेल तर ह्या दोन्हीचा विचार आपल्याला असायला पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी गीतेतले काही अध्याय आपल्याला कसे आपण लक्षपूर्वक पाहायचे आहेत बघा. हां की ह्या गीतेच्या 14व्या अध्यायामध्ये 17व्या अध्यायामध्ये 18व्या अध्यायामध्ये या 3 अध्यायामध्ये रजोगुण आणि तमोगुण ह्यांचं अत्यंत उत्तम सगळं विवेचन केलेलं आहे. लक्षात घ्या. म्हणजे मी मुद्दाम अगदी अध्यायांची सुद्धा नावं जी मला आठवत आहेत आत्ता ती सांगितली की ह्या ठिकाणी ह्या अध्यायांमध्ये रजोगुण म्हणजे काय आणि तमोगुण म्हणजे काय, आणि त्याचं इतकं 18व्या अध्यायात तर इतकं सुंदर आहे की म्हणजे प्रत्येक गोष्टीतला बुद्धीचा तमोगुण, धृतीचा तमोगुण असं वेगवेगळ्या प्रकारे फार सुंदर सांगितलेलं आहे. तर 14वा अध्याय, 17वा अध्याय आणि 18वा अध्याय ह्याच्यामध्ये आपल्याला रजोगुण आणि तमोगुण ह्यांचं अतिशय सुंदर सगळं विवरण केलेलं आढळतं. ते आपण पाहायचं. म्हणजे आपण कुठे आहोत ह्या प्रत्येक ठिकाणी पाहायचं. ह्याचा अर्थ असा की इथे आपण कुठे बसतो, आपल्यामध्ये ही वृत्ती आहे का, लक्षात घ्या. अशा दृष्टीने पाहायचं. प्रत्येकाने आपल्या मनामध्ये विचार करायचा की हे जे काही सांगितलं आहे या ठिकाणी, रजोगुणाची ही जी काही वैशिष्ट्य सांगितली आहेत, तमोगुणाची ही जी वैशिष्ट्य सांगितली आहेत, ही आपल्यामध्ये आहेत का ह्याचा आपण विचार करायचा. म्हणजे आपल्याला आपण कुठे आहोत हे कळायला हे रजोगुण तमोगुणांचं वर्णन आहे. तसंच 16व्या अध्यायामध्ये आसुरी संपत्ती, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती सांगितली आहे. तर तिथे आसुरी संपत्तीचं वर्णन आहे. म्हणजे आसुरी संपत्ती ह्याचा अर्थ की सगळे आसुरी गुण त्याला संपत्ती म्हटले. आता ते आसुरी गुण कसे असतात त्याचं इतकं सुंदर विवेचन त्या अध्यायामध्ये आहे. ते आपण लक्षात घ्यायचं आणि त्या प्रत्येक ठिकाणी आपण तसे आहोत का, म्हणजे आपण कुठे आहोत हे पाहायला आपण असे आहोत का, आपल्या मनामध्ये असे विचार येतात का. प्रत्येकाने आपलं आपण निरीक्षण, आपणच आपले न्यायाधीश.
आपणच आपले न्यायाधीश व्हायचं आणि अशा प्रकारे हे करायचं की आपण ह्या इथे कुठे बसतो, आपण असे आहोत का. त्यानंतर ज्ञानेश्वरी जर पाहिली, मुद्दाम मी ज्ञानेश्वरी म्हणते कारण गीतेमध्ये असं नाही आहे. ज्ञानेश्वरीतला जो 13वा अध्याय आहे, त्या 13व्या अध्यायामध्ये अज्ञानाची लक्षणं सांगितली. अज्ञानाची लक्षणं लक्षात घ्या. मी मुद्दाम आता अगदी तुम्हाला अध्यायसुद्धा सांगते की ती अज्ञानाची लक्षणं म्हणजे इतकी की आपण खरोखर आपण इथे बसतो काय याचा विचार करण्यासारखी. आपण स्वतःला खूप ज्ञानी समजतो, पण आपण ज्ञानी आहोत का अज्ञानी आहोत हे तिथे ते वाचताना आपण आपल्यालाच कळतं. तर ती अज्ञानाची लक्षणं पाहिजे. जे कोणी दासबोध शिकत असेल त्यांना मूर्ख, पडत मूर्ख. नंतर रजोगुण तमगुणाचंही त्याच्यामध्ये आहे दासबोधामध्ये. नंतर बद्ध हाही शब्द आहे दासगुणामध्ये, आठवतोय. म्हणजे जे कोणी त्याचा अभ्यास करत असेल त्यांना माहिती. ते सगळं अशासाठी पाहायचं की आपण यामध्ये बसतोय का आपण काही थोडे आहोत बरे. तर कुठे आपण आहोत हे पाहण्यासाठी ह्या ज्या गोष्टींचा उल्लेख गीतेमध्ये, दासबोधामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे ते आपण पाहिलं पाहिजे. कारण नाहीतर मग ह्या ग्रंथांच्या अभ्यासाला उपयोग काय. त्याचा अभ्यासाचा उपयोग हा आहे की आपल्यामध्ये काहीतरी उन्नती, प्रगती आपल्याला जर साधायची असेल तर अशा दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे अगदी थोडक्यात सांगते की आपल्याला कुठे जायचं आहे हेही माहिती पाहिजे ना. आणि त्यामुळे मग आता जसं रजोगुण तमोगुणाचं वर्णन केलं आहे तसं ह्या 16व्या अध्यायामध्ये सात्विक गुणाचंही वर्णन केलं आहे. पण सात्विक गुणाचं वर्णन केलं तरीसुद्धा पुढे शेवटी असंच म्हटलेलं आहे की गुणातीत व्हायचं आहे. म्हणजे सात्विक गुणाच्याही पलीकडे जायचं आहे, गुणातीत व्हायचं आहे. तर तो गुणातीत कसा असतो. दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेला स्थितप्रज्ञ कसा असतो. तिसऱ्या आणि चौथ्या अध्यायामध्ये सांगितलेला कर्मयोगी कसा असतो. 6व्या अध्यायामध्ये सांगितलेला हा ध्यानयोगी किंवा आत्मसंयम योगी कसा असतो. नंतर मग ह्या जशी 9 आणि 12व्या अध्यायामध्ये भक्त, ज्ञानी भक्त कसा असतो. ज्ञानी भक्त कसा असतो हे 9व्या आणि 12व्या अध्यायामध्ये सांगितलंय. ते आपण पाहिलं पाहिजे की ज्ञानी भक्त, आपण मोठे सर्व फार अगदी आपण भक्ती मार्गाला आपण आहोत वगैरे असं म्हणतो, पण आपणच आपला विचार करायचा की भक्ती म्हणजे काय, ती कशी असली पाहिजे, आपण कुठे आहोत आणि आपण कुठे गेलं पाहिजे ह्याचा विचार. ज्ञानी भक्त कसा असतो हे आपल्याला कळलं म्हणजे होऊ शकतो. तर 9वा झाला, 12वा झाला, नंतर 13व्यामध्ये ज्ञानी माणूस कसा असतो ह्याची अत्यंत सुंदर विवेचन केलं आहे. जसं अज्ञानाची लक्षणं सांगितली तशी ज्ञानाची लक्षणं सांगितलेली आहेत 13व्या अध्यायामध्ये. तर असं हे जे आहे सगळं, तर हे सगळं पाहत आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचं आहे ह्या प्रकारे माणसाने जर विचार केला तर हे जे सगळं आपण वाचतोय ना की ह्या योग मार्गामध्ये आपल्याला काय साधत नाही, काय साधतं आहे, हे जे सारखं मनामध्ये कोणाच्या येईल तर ते म्हणजे जे काय साध्य करायचं आहे त्याच्यासाठी ह्या गोष्टींची आवश्यकता आहे असं मी आत्ताच सांगते. आणि याच्या पुढे ज्या वेळेला आपण हे सगळे आता 6वा अध्याय तर आपण पाहिला, आता ह्याच्या पुढे जे काही अध्याय आपण पाहू त्या प्रत्येक अध्यायामध्ये तुम्ही अशाच दृष्टीने विचार करा की यामध्ये आपण कुठे बसतो आणि आपल्याला काय व्हायचं आहे, अशा प्रकारे आपण विचार करत जाणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर असं
हे आणि म्हणून ते म्हटलंय की आपणच आपला उद्धार जो साधायचा आहे तो साधण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणून मी उल्लेख केला की ह्याची आवश्यकता आहे. आणि मग असा जो असतो त्या 28व्या श्लोकामध्ये नाही, त्या ह्याच्यामध्ये म्हटलंय शेवटची ओवी अशी आहे, हे पार्था नागवे तरी आन ऐके. म्हणजे नागवे ह्याचा अर्थ की तुला हे जर शक्य नसेल, म्हणजे सोपं करतायत भगवंत की अर्जुना तुला हेही जर जमणारं नसेल ना तर आन ऐके, म्हणजे मी तुला आणखीन काही सांगतो. आता ते पुढे सांगणार आहेत. तर त्याच्या आधी ह्या 28व्या श्लोकातले काही शब्द आपण पाहणार आहोत. युज्यन्नेवं सदात्मानम असं म्हटलेलं आहे आणि विगत कल्मशः असं म्हटलेलं आहे. या दोन शब्दांचे अर्थ सांगते की हा योगी कसा असतो. तो युज्यन्नेवं सदात्मानम म्हणजे सदा तो आत्म्याशी युज पावलेला, योग पावलेला असतो. युज्यन्नेवं सदात्मानम म्हणजे आत्म्याशी सदा तो योग पावलेला असतो, सातत्याने तो योग पावलेला असतो. आणि पुढे जो एक शब्द आहे विगत कल्मशः, तो कसा असतो तर विगत कल्मशः म्हणजे कल्मश म्हणजे पापापासून तो दूर असतो, कुठलीही पाप त्याच्या हातून घडत नाही. विगत म्हणजे पापरहित तो असतो, पापरहित असतो. आता ही जी पापाची कल्पना आहे ना ती सुद्धा नीट लक्षात घेतली पाहिजे की पाप किंवा कुठली चुकीचं वर्तन हे शरीराकडनं घडणं हे सर्वसाधारणपणे आपल्यासारख्या सभ्य सज्जन ज्यांना आपण म्हणतो, आपण साधारण त्या वर्गामध्ये बसतो, तर अशा माणसांकडून काही शारीरिक पाप जी आहेत ती घडत नाही. की चोरी केली आहे, कोणाला मारले, ही पापं ज्याला म्हटलं जातं ती पापं आपल्यासारख्या माणसांकडून सर्वसाधारणपणे घडत नाही. म्हणजे आपण पापरहित झालो का तर नाही, कारण पाप हे केवळ शरीराकडूनच घडतं असं नाही, तर मनाकडून घडणारं पाप, विचारातलं पाप म्हणजे कुठल्याही प्रकारचा सदोष विचार मनामध्ये न येणं ते पापरहित. कुठल्याही प्रकारचा सदोष विचार मनामध्ये न येणं. सदोष विचार म्हणजे काय, लोभ, आत्यंतिक लोभ असणं सदोष विचार आहे. जे आपलं नाही त्याचा मोह बाळगणं सदोष विचार आहे. मद सदोष विचार आहे की मी, अहंकार, मद, मी केलं, मी करतो, हे जे सगळे विचार आहेत हे सदोष विचार आहेत. तर असे सगळे जे सदोष विचार असतात ते सुद्धा नष्ट होणं म्हणजे पापरहित. म्हणजे केवळ शरीराकडनं घडणारी पाप नव्हे तर आपल्या मनाकडनं, आपल्या बुद्धीकडनं घडणारी, कारण बुद्धी पुन्हाच आणि समर्थन देते असल्या गोष्टींना, तर त्यामुळे बुद्धीकडनं सुद्धा पाप घडत असतं. ती सगळी पापं न घडणं ते विगत कल्मशः. आणि आणखी एक शब्द त्या श्लोकातला मी सांगणार आहे, ब्रह्मसंस्पर्श असा शब्द आहे तिथे. आणि मग पुढे तो जो आहे ना, अत्यंतम सुखम अश्नुते, म्हणजे त्याला अत्यंत सुख लागतं, हा शेवटचा भाग. पण त्याच्या आधीचा जो शब्द आहे ब्रह्मसंस्पर्श, त्याचा थोडा उल्लेख करते. हा त्या ठिकाणी पहा, संस्पर्श असा एक, आधी नुसतं स्पर्श म्हटलं नाही, संस्पर्श असा शब्द वापरलेला आहे. ह्याचं कारण असं की स्पर्श जो असतो ना तो आपल्या इंद्रियांना होणाऱ्या स्पर्शांना सुद्धा आपण स्पर्शच म्हणतो.
बरोबर आहे की त्वचेला होणारा स्पर्श, कानाला ऐकू येणं हाही स्पर्शच असतो, जिभेला चव कळते हाही स्पर्श असतो. त्या म्हणजे मात्रा स्पर्श, आठवतो शब्द तुम्हाला? मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा, असा आपण पाहिलेला आहे हा श्लोक. तर मात्रा स्पर्श म्हणजे इंद्रियांना होणारे स्पर्श. हां, आता हे स्पर्श, इंद्रियांना होणारे स्पर्श, आणि ह्या ठिकाणी ब्रह्मसंस्पर्श असं म्हटलेलं आहे. तर ब्रह्माचा संस्पर्श, हा जो स्पर्श आहे, ब्रह्माचा स्पर्श जो आहे, त्याच्यात आणि मात्रा स्पर्शामध्ये फरक आहे. मात्रा स्पर्श हे वेगळे आणि ब्रह्मस्पर्श हा वेगळा. आता काय फरक आहे तर मात्रा स्पर्श जे असतात ते सुखकारक असतील कदाचित. आपल्याला आपली स्तुती कोणी केली, आपल्याला सुख लागतं, म्हणजे ते सुखकारक असू शकतं. म्हणजे कानाने आपण ऐकतो जे शब्द ते सुखकारक असतं, एखादं पाहिलेलं दृश्य सुखकारक असतं, एखादा स्पर्श त्वचेला झालेला सुखकारक असतो, पण तो हितकारक असेलच असं नाही. लक्षात घ्या की सुखकारक असणं आणि हितकारक असणं ह्यामध्ये फरक आहे. तर मात्रा स्पर्श हे सुख देऊ शकतात, पण ते हितकारक असतातच असं नाही, आणि कित्येक वेळेला नसतातही. हितकारक असतात आणि म्हणूनच आपण त्यामध्ये वाहवत जातो आणि मग त्याच्यातून काहीतरी वाईट घडत जातं. तर ते हितकारक नसण्याची शक्यता असते. तसं ब्रह्मस्पर्श जो आहे त्याला संस्पर्श म्हणताना हा भाव आहे की तो हितकारकच आहे, तो हितकारकच आहे. तो मात्रा स्पर्शांसारखा नाही, इंद्रिय स्पर्शांसारखा नाही, तो हितकारकच आहे. ब्रह्माचा स्पर्श होणं, ब्रह्माच्या अवस्थेला आपण पोचणं, हा एक केव्हाही आपली फार मोठी प्रगती आहे, आपलं फार मोठं आरोहण आहे. तर त्यामुळे ते हितकारक आहे. पुन्हा दुसरं म्हणजे मात्रा स्पर्श हे क्षणिक असू शकतात आणि ब्रह्मस्पर्श हा नित्याचा स्पर्श आहे. एकदा का तो स्पर्श झाला की तुम्ही त्यातून, जसं त्यांनी म्हटलं ना की एकदा तुम्ही त्या परब्रह्माच्या आत पोचलात की तुम्ही बाहेर पडतच नाही लवणासारखं, असं जे म्हटलेलं आहे तसं आहे. ते एकदा तो स्पर्श झाला, एकदा तो अनुभव आला की मग दुसरा कुठलाही अनुभव नकोसा वाटतो, दुसरं कुठलंही सुख वाटतच नाही. तोच अनुभव, तेच सुख आपल्याला हवं असतं. तर म्हणून हे तो सातत्याने मिळणारं असं ते सुख आहे आणि हितकारक आहे. म्हणून त्याला संस्पर्श असा एक असा शब्द वापरून थोडा फरक मुद्दाम या श्लोकामध्ये दाखवलेला आहे, तो आपण लक्षात घ्यायचा. आणि म्हणून मग त्याच्यामुळे मिळणारं सुखमश्नुते म्हणजे अत्यंत महान सुख मिळतं असं पुढे म्हटलेलं आहे. आता पुढे आपण जातोय. ओव्याच पाहते मी. 29 आणि 30 हे 2 श्लोक लागून दिलेले आहेत आणि त्याच्यावरच्या ओव्या एकत्र आहेत. आधी मी ओव्याच पाहते, आपण पाहतोय, आणि त्या 2 श्लोकांमध्ये थोडा वेगळेपणा काय आहे ते मी नंतर सांगेन. आता ह्या ओवीमध्ये काय म्हटलं आहे की तरी मी तव सकळ देही असे एथ विचारू नाही, आणि तैसेची माझा ठाई सकळ असे. ह्याचं थोडं ना इकडचे शब्द तिकडे जोडून घ्या म्हणजे अर्थ स्पष्ट होऊ शकतो. की मी सकळ देही,
तव सोडून द्या, कारण त्याला तसा फार त्या ठिकाणी अर्थ नाही आहे, त्या आधीच्या ओवीला जोडून घेतलं आहे म्हणून तो तव शब्द आला. मी सकळ देही तैसेची माझ्या ठाई सकळ असे. लक्षात आलं? मी सकळ देही म्हणजे सगळ्या देहांमध्ये मी आहे आणि माझ्यामध्ये सगळे आहेत. सकळ सगळे माझ्यामध्ये आहेत. असे एथ विचारू नाही, हे नंतर घ्यायचं. असे एथ विचारू नाही म्हणजे ह्याचं विचार किंवा वाटाघाट करण्याची गरजच नाही, असा त्याचा अर्थ आहे की त्याच्यावर तू विचारच करू नको अर्जुना. ह्याचं हे आहे, ही अशीच वस्तुस्थिती आहे की मी सगळ्यांमध्ये आणि सगळे माझ्यामध्ये आहेत, ही वस्तुस्थिती आहे. तर त्यामुळे ह्याची वाटाघाट करणं, त्याच्यावरती विचार करणं ह्याची गरजच नाही असं म्हटलंय. असे एथ विचारू नाही याचा अर्थ हा की काही त्याचा विचार करूच नकोस तू. आता पुढे पुढची ओवी. हे ऐसेची संचले परस्परे मिसळले बुद्धी घेपे एतुले होवावे गा. म्हणजे हे असं, हे ऐसेची संचले म्हणजे हे असंच आहे की मी सगळ्यांमध्ये आहे आणि सगळे माझ्यामध्ये आहे. हे ऐसेची संचले असंच सगळं आहे, हे सगळं एकमेकामध्ये मिसळलेलं आहे. असंच बुद्धी घेपे एतुले होवावे गा म्हणजे आपल्या बुद्धीला असंच विचार करण्याची सवय लावायची आहे, कारण तीच वस्तुस्थिती आहे. तर त्यामुळे आपल्या बुद्धीने हाच विचार करायचा आहे. म्हणजे बुद्धीने अभ्यास करावा असं म्हटलं तरी चालेल. बुद्धी घेपे एतुले ह्याचा अर्थ असाही होतो की बुद्धीने असा अभ्यास करावा, असाच विचार करावा की हे सगळं परस्परात मिसळलेलं आहे. एरवी तरी अर्जुना जो एकवटली या भावना सर्वभूती अभिन्ना माते भजे. म्हणजे एकदा का अर्जुना, एकदा का, एरवी याचा अर्थ एकदा का असा मनाचा विचार केला, एकवटलिया भावना म्हणजे हे सगळं एकच आहे अशा प्रकारचा विचार एकदा का केला की मग सगळं एकच आहे, सर्वभूत म्हणजे ईश्वरच आहे, मी म्हणजे ईश्वरच आहे, असं सगळं सर्वभूती अभिन्ना म्हणजे मी कोणामध्ये ह्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये नाही, माणसामध्ये आहे आणि एखाद्या कीटकामध्ये नाही, असं नाही, मी सर्वांमध्ये आहे, सर्वभूतांमध्ये आहे. अभिन्ना म्हणून शब्द वापरला आहे. मी त्याच्यामध्ये भिन्नता काही नाही, सगळ्यांमध्ये मी समान आहे असं लक्षात घेऊन तो जो योगी असतो तो माते भजे म्हणजे माझी उपासना करतो. माते भजे मला तो भजतो, अशा प्रकारे भजतो की मी सर्वांमध्ये, सर्व माझ्यामध्ये आहेत अशी एकवटलिया भावना करून तो मला भजतो. म्हणजेच ह्याचा अर्थ दुसरा असाही होतो की तो मला भजतो असं म्हणताना भगवंतांना हेही अभिप्रेत आहे की जर मी सर्वांमध्ये आहे तर तो सर्वांमध्ये असलेल्या मलाही भजतो, म्हणजे सर्वांना समानतेने पाहतो. लक्षात आलं? म्हणजे सर्वांना तो भजतो कारण त्यांच्यामध्येही मीच आहे. म्हणजे केवळ देवळातली एक मूर्तीची पूजा करणं असं नव्हे, सर्वांमध्ये मीच आहे ह्या कल्पनेने तो सर्वांना भजतो. मला भजण्यासाठी तो सर्वांना भजतो आणि म्हणजेच मला भजतो, असा त्याच्यामध्ये खरा अर्थ आहे की माते भजे असं म्हणण्यामध्ये तो अशा दृष्टीने तो माझी उपासना करतो. भूतांचेनी अनेकपणे
अनेक नोहे अंतःकरणे, केवल एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो. म्हणजे भूतांचेनी अनेकपणे, म्हणजे सगळी भूत मात्र वेगवेगळे दिसतात. आपण माणसंसुद्धा, प्रत्येक माणूस वेगळा दिसतो, त्याला अनेकपण म्हटलेलं आहे. तर सर्व भूतमात्रांमध्ये अनेकपण आहे, पण अंतःकरण किंवा आत्मा, अंतःकरण म्हणताना आत्मा असा या ठिकाणी अर्थ आहे की त्यांचा आत्मा एकच आहे. कारण मीच सर्वांमध्ये आहे, त्यामुळे त्यांचं अंतःकरण किंवा त्यांचा आत्मा अनेक नाही आहे, एकच आहे. केवल एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो, म्हणजे त्याला सर्वत्र मी एकच आहे हे कळलेलं असतं. मग तो एक हा मिया बोलता दिसते वाया, एरवी न बोलीजे तरी धनंजया तो मीची आहे. म्हणजे इथे काय म्हटलं या ओवीमध्ये की असं म्हणण्याची सुद्धा गरज नाही. बोलता दिसे वाया, म्हणजे असं म्हणणं वायाच आहे, असं म्हणण्याची गरजच नाही की तो म्हणजेच मी म्हणजेच तो, असं म्हणायची गरजच नाही. ती वस्तुस्थितीच आहे, असं म्हणण्याची गरजच नाही. एरवी न बोलीजे तरी धनंजया तो मीची आहे, असं म्हटलं नाही तरीसुद्धा वस्तुस्थिती तीच आहे. दीपा आणि प्रकाशा एकवंचीचा पाडू जैसा, तो माझा ठाई तैसा मी तया माझी. म्हणजे दीप आणि प्रकाश हे वेगळे, आपण कसे प्रकाश आहे तो दिव्याचाच आहे, म्हणजे दिवा आणि प्रकाश जसे एकच आपण लक्षात घेतो, त्याचप्रमाणे तो आणि मी हे एकच आहे हे लक्षात घे. आता हे ओव्या आपण पाहिल्या, त्याच्या आधीचे जे श्लोक आहेत 29 आणि 30, ह्याच्यामध्ये सगळा श्लोक पाहत नाही किंवा शब्दही सगळे पाहण्याची गरज नाही आहे. त्या ठिकाणी शेवटचा शब्द आहे पहा, सर्वत्र समदर्शन. 29व्या श्लोकाचा शेवट आहे सर्वत्र समदर्शन. आता ह्या ओव्या पाहिल्यानंतर हे सगळं तुमच्या लक्षात आलं की सर्वत्र तो समदर्शन, म्हणजे त्याची बुद्धी समान आहे. सर्वत्र तो समान बुद्धीनी, समान दृष्टीने सर्वत्र तो पाहतोय आणि सर्व भूतांना तो एकाच, म्हणजे ते एकच आहे, त्या सर्वांचा आत्मा एकच आहे असा तो विचार करतोय, असं 29व्या श्लोकामध्ये म्हटलं आहे. आणि 30व्या श्लोकामध्ये फरक फक्त एवढाच आहे, तोच विचार पण वेगळ्या प्रकारे कसा सांगितला आहे. या ठिकाणी म्हटलं आहे की सर्व भूतांमध्ये आत्म्याला पाहतो आणि असा म्हणजे आत्म्याचा उल्लेख केलेला आहे. आणि ह्या 30व्या श्लोकामध्ये काय म्हटलं आहे, यो माम पश्यती सर्वत्र, म्हणजे तो मला पाहतो. म्हणजे या ठिकाणी भगवंत किंवा श्रीकृष्ण हे ईश्वर परब्रह्म ह्या रूपामध्ये बोलत आहेत. आणि म्हणून ह्या श्लोकामध्ये फक्त फरक एवढा आहे, अर्थ तोच आहे, फक्त फरक एवढा आहे की ह्या ठिकाणी मी असं त्यांनी म्हटलं आहे आणि पहिल्या 29व्या श्लोकामध्ये आत्मा असं म्हटलेलं आहे. आलं लक्षात? काही दुसरा फार काही मोठा फरक नाही. आणि त्यामुळे त्या दोन्हीचं 30व्या श्लोकातला जो शेवटचा भाग आहे, तस्याहम न प्रणश्यामी सचमे न प्रणश्यती, ह्याचा अर्थ असा की मी त्याला कधी नाही असं होत नाही आणि तो मला कधी नाही असं होत नाही. लक्षात आलं? सुंदर अर्थ आहे त्याच्यामध्ये की मी त्याला नाही असं कधी परिस्थिती, कारण तो आणि मी आता एकच आहे, तर त्यामुळे मी त्याला नाही असं कधी होत नाही, तो मला नाही असं कधी होत नाही. तर असा एक विचार या ठिकाणी मांडलेला आहे 30व्या श्लोकामध्ये. यापेक्षा फार वेगळं काही नाही आहे. फक्त एवढंच आहे की हे जे सर्व ठिकाणी समदर्शन, समता, समबुद्धी, समदृष्टी हे जे सगळे शब्द
आलेले आहेत, आत्तापर्यंत आधी का कित्येक वेळेला येऊन गेले. या सगळ्या ठिकाणी आपण एक लक्षात ठेवायचं की हा समता किंवा समदर्शन किंवा समबुद्धी ह्याचा अर्थ घेताना आपण ज्याला विवेक म्हणतात त्या विवेकाने त्याचा अर्थ घ्यायचा आहे की सर्व समान आहेत ही गोष्ट खरी आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की गाईला किंवा हत्तीला चारा दिलेला चालतो पण माणसाला चारा देऊन चालेल का, कुत्र्याला गवत खायला घालून चालेल का, नाही चालणार आहे. त्याचं खाणं वेगळं आहे, ह्यांचं खाणं वेगळं आहे. म्हणजे प्रत्येकाचं खाणं वेगळं असू शकतं, प्रत्येकाचे काही वेगवेगळे काही इतर गोष्टी वेगळ्या असू शकतात. समदर्शन ह्याचा अर्थ एकच केलं की सगळ्यांना तसंच असं नाही आहे. आता साधं पहा की आणखी एक उदाहरण देते की हिरा आणि कोळसा हे दोन्हीही कार्बन ह्या म्हणजे त्याच्यातलं मूल जे काही बेसिक जो काही इलेमेंट आहे तो कार्बन आहे, मूलतत्व कार्बन आहे. पण हिऱ्याची किंमत आणि कोळशाची किंमत एक होईल का, नाही होणार आहे. तर त्याच्यामध्ये फरक पडणार आहे. त्यामुळे समता समदृष्टी हे सगळे जे विचार आहेत ते विचार आपण अशा विवेकपूर्णतेने आपण लक्षात घ्यायचे की अशा प्रकारे त्याचा अर्थ घ्यायचा नाही हे आपण लक्षात ठेवायचं. तर असं हे साम्य मगाशी जे साम्य भाव किंवा काय जो उल्लेख आला तो असा लक्षात आला ना. आता समदर्शन पुन्हा इथे म्हटलेलं आहे तर त्याबद्दलचा हा सगळा विचार आहे. तर आता मी ह्या ओव्या घेते आणि श्लोक झाला तर बघते, नाही तर पुढच्या तासाला घेईन. ओव्या ज्या आहेत 31व्या श्लोकानंतरच्या ओव्या आधी घेऊया. जेणे ऐक्याची दिठी सर्वत्र मातेची किरीटी देखिला जैसा पटी तंतू एकू. म्हणजे वस्त्रामध्ये एक सूतच असतं, तंतू सूत, वस्त्रामध्ये सुताचं ते बनलेलं असतं. तर असं जसं असतं त्याचप्रमाणे जेणे ऐक्याची दिठी याचा अर्थ की ती दृष्टी, त्या दृष्टीने ऐक्य दृष्टीने एकतेच्या दृष्टीने तो सर्वत्र मलाच पाहतो, सर्वत्र मातेची म्हणजे मलाच तो सर्वत्र पाहतो. किरीटी ह्याचा अर्थ अर्जुनाचं नाव आहे किरीटी. म्हणजे अर्जुना तो सर्वत्र मलाच पाहतो. जसं वस्त्रामध्ये एकच तंतू असतो तसं सर्व जगामध्ये मीच आहे, असं सर्वांमध्ये मीच आहे या दृष्टीने तो पाहतो. का स्वरूपे तरी बहुते आहाती परी तैसी सोनी बहुवे न होती. ऐसी ऐक्या छळाची स्थिती केली जेणे. म्हणजे या ठिकाणी उदाहरण दिले आहे की स्वरूपे तरी बहुते आहाती परी तैसी सोनी बहुवे न होती. म्हणजे सोन्याचे अलंकार वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्याला वेगळं वेगळं स्वरूप येतं, पण सोनं एकच असतं, सोनं काही वेगळं नसतं. एकाच सोन्याचे वेगवेगळे अलंकार बनू शकतात. ऐसी ऐक्या छळाची स्थिती केली जेणे. अशा प्रकारे एकाच सोन्याचे जसे अनेक अलंकार तसंच एकाच त्या परब्रह्मापासून निघालेली ही सर्व भूतमात्र हे संपूर्ण विश्व या दृष्टीने तो सर्वांकडे पाहतो. पुन्हा म्हणजे ही उदाहरणं छान आहेत म्हणून घेते. ना तरी वृक्षाची पाने जेतुली तेतुली रोपे नाही लावली. पानं खूप आहेत पण तितकी काय रोपं नाही लावलेली. वृक्षाची पाने जेतुली तेतुली रोपे नाही लाविली. ऐसी अद्वैत दिवसे पाहली रात्री जया. म्हणजे अशा प्रकारे अद्वैत दिवस पाहली ह्याचा अर्थ अद्वैताचा दिवस उजाडला. पाहली म्हणजे पहाट झाली,
पाहली. ह्याचा अर्थ अद्वैताची पहाट झाली, अद्वैताचा सूर्य उगवला आणि जी द्वैताची रात्र होती ती संपली. द्वैताची रात्र संपली आणि अद्वैताचा सूर्य उजाडला, पहाट झाली. म्हणजे त्याच्या दृष्टीमध्ये असं हे विचार असतात. असा जो असतो तो कसा असतो तर तो पंचात्मकी सापडे मग सांगपा कैसेनी आडे, जो प्रतीतीचे नि पाडे मजसी तुके. नीट लक्षात घ्या ह्याचा अर्थ. तो पंचात्मकी सापडे ह्याचा अर्थ की पंचात्मक म्हणजे देह, पंच महाभूतांचा बनलेला देह तो पंचात्मकी सापडे. याचा अर्थ तो देहात सापडतो. तो जो आहे त्याचा आत्मा जो आहे तो कुठे असतो तर पंचात्मक देहामध्येच असतो. पंचमहाभूतांचं जो देह बनलेला आहे त्या देहामध्ये तो असतो, तो तिथे असतो त्याचा आत्मा. मग सांगपा कैसेनी अडे म्हणजे तो काही तिथे अडकलेला नसतो. तो अडकतो का असं विचारलंय, पण त्याचा अर्थ असा की तो तिथे अडकलेला नसतो. देहात असूनही देहात अडकलेला नसतो असं साधं त्याचा अर्थ. देहात असूनही तो देहात अडकलेला नसतो. मग कसं असतं, जो प्रतीती चेनी पाडे मजसी तुके. मजसी तुके हा जो तुके शब्द आहे ना त्याचा अर्थ त्याची तुलना कोणाशी होते. तुके म्हणजे तुलना होणं. मजसी तुके म्हणजे तो माझ्यासारखा आहे, त्याची तुलना माझ्याबरोबर होते. मजसी तुके त्याची तुलना ही माझ्याबरोबरच होऊ शकते. कशाच्या बाबतीत तर प्रतीती चेनी पाडे म्हणजे अनुभव. प्रतीती म्हणजे अनुभव येणं, की जगाचा अनुभव किंवा जगाकडे पाहण्याची दृष्टी असं म्हटलं तरी चालेल. जगाकडे पाहण्याची दृष्टी जशी माझी असते तशीच त्याची असते असं म्हणायचं आहे साध्या शब्दामध्ये. प्रतीती म्हणजे त्या माझा जो मला जसं वाटतं की हे सगळं जग म्हणजे मीच, हे जसं मला वाटतं तसं त्यालाही वाटतं. मजसी तुके म्हणजे तो माझ्या बरोबरीचा झालेला आहे, तो माझ्यासारखाच झालेला आहे. तर तो माझ्याच दृष्टीने माझ्यासारखाच तो सगळ्या जगाकडे पाहतो. म्हणजे प्रतीतीच्या बाबतीमध्ये माझी आणि त्याची तुलना होते. माझी आणि त्याची तुलना होते. माझे व्यापकपण आघवे गवसले तयाचेनी अनुभवे, तरी न म्हणता स्वभावे व्यापकू झाला. लक्षात आलं? अगदी सोपं आहे. पहा, पुन्हा वाचते, अर्थ समजावून स्वतःच घेण्याचा प्रयत्न करा. अगदी सोपं आहे. माझे व्यापकपण आघवे गवसले तयाचेनी अनुभवे म्हणजे त्याला अनुभवानी माझं व्यापकपण लक्षात आलेलं आहे. त्यांनी जाणलेलं आहे की मी कसा व्यापक आहे हे त्यांनी अनुभवानी जाणलेलं आहे. गवसले तयाचेनी अनुभवे म्हणजे त्याच्या अनुभवाला आलेलं आहे. माझं व्यापकपण हे त्याच्या अनुभवाला आलेलं आहे. तरी न म्हणता स्वभावे व्यापकू झाला म्हणजे आपोआपच त्यामुळे तो सुद्धा व्यापक झालेला आहे. कारण ईश्वरच आहे, मी त्याची भावना आहे. त्यामुळे ईश्वर जर व्यापक आहे
तर माझी सुद्धा दृष्टी तशीच व्यापक असली पाहिजे. माझी दृष्टी संकुचित असून चालणार नाही. माझ्यापुरती, माझ्या कुटुंबापुरती, माझ्या देशापुरती, माझ्या धर्मापुरती अशी दृष्टी असून चालणार नाही. माझी दृष्टी ही जशी ईश्वराची दृष्टी व्यापक आहे तशीच माझी दृष्टी व्यापक असायला पाहिजे. हे त्याला अनुभवाने आता कळलेलं आहे आणि म्हणून तो तसाच झाला आहे. आणि म्हणून पुन्हा असा उल्लेख केला आहे पहा, आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नोहे. हां, मगाशी जे म्हटलं पंचात्मकी सापडे जे म्हटलं तसंच आहे. आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नोहे. म्हणजे जी देहबुद्धी असते ती त्याची आता संपलेली आहे. आणि पुढे काय म्हटलं, ऐसे बोलवरी होये ते करूये काही. म्हणजे या ठिकाणी भगवंत म्हणजे ज्ञानेश्वरांनी भगवंतांच्या तोंडी अशा प्रकारचे शब्द घातले की हे आता मी तुला सांगू, किती सांगू. ऐसे बोलवरी होये ते करूये काही. म्हणजे असं हे शब्दात सांगता येत नाही रे. असं जी परिस्थिती माझी आणि त्याची होते ही अशी शब्दात सांगता येत नाही. असं बोलवरी होये ते करूये काही. आणि तो श्लोक नाही घेतला तरी चालेल. पुढच्या ज्या ओव्या आहेत ना, 32व्या श्लोकानंतरच्या ओव्या आहेत, त्याची फक्त सुरुवात ह्याच्याशी जोडू नये म्हणून मी फक्त सुरुवात सांगते की इथे काय म्हटलंय, ऐसे बोलवरी होये ते करूये काही. म्हणजे अरे काय असं बोलता येईल का, असं सांगता येईल का की तो आणि मी काय आमची स्थिती झाली आहे सांगता येईल का, असं म्हटलंय. आणि मग पुढच्या ओवीमध्ये असं म्हटलंय, म्हणून असो ते विशेषे. म्हणजे म्हणून मी फार काही ह्याचा उल्लेख करत नाही. विशेष आणखी